शांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे ह्या मशीन तुम्हाला दिसत आहे, इन्स्टंट चिलर आणि हा शुगर केन क्लीनर म्हणजे ऊस स्वच्छ करायची मशीन. ह्या दोन्ही मशीन एकाच वेळेस आपल्या ह्या दादांनी खरेदी केल्या आहेत. इथं या ठिकाणी प्रतिष्ठित आपले लातूरचे ॲडव्होकेट साहेब सुद्धा आलेले आहेत, त्यांचे मित्र आहेत. तर त्यांना सर्वप्रथम आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. तुमचं सगळ्यांचं आपल्या ह्या पंढरपूरमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणताल की ऊस काय हाणायला घेतलेत का काय, तर तसं नाही. ही ऊस म्हणजे ही ध्यानात ठेवा की ह्याच्यामधून तुम्हाला थंड ऊस मिळणार आहे, थंड रस मिळणार आहे, बरोबर. तर आज लातूर कुठं आणि पंढरपूर कुठं, आता इतक्या लांबून आपले हे दादा आलेले आहेत. तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी हर्षवर्धन खंदाडे, राहणार गंगापूर, तालुका जिल्हा लातूर. व्हिडिओ पाहून वगैरे आम्ही बरेच दिवसांनी चर्चा चालू आहे. माणसाला तयारी केली, नवीन माणसाला सहकार्य केले, त्याच्यामुळे बरं वाटलं. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. हे मालक आहेत आणि ह्यांनी स्वतः मशीन घेतलेली आहे बघा. ह्यांनी मला तर वाटतं की तुम्ही म्हणला की खेड्यात टाकायचे मला. हो, खेडेगाव. म्हणजे मी आता समजत होतो की ही मशीनचा ग्राहक कुठं असतो तर सिटीत असतो, पण आज तुम्ही खेड्यात घेऊन चाललाय मशीन, बरोबर आहे. मी विष्णू भानुदास चामे, लातूर तालुक्यामध्येच गंगापूर गाव आहे आमचं, खेडेगाव 10 किलोमीटरवरती आहे. तिथं आम्ही खेडेगावामध्ये हे मशीन घेऊन चाललोय. म्हणजे आता नवीन व्यवसाय चालू करतोय मी. तर तुमच्या व्यवसायाला आताच हार्दिक शुभेच्छा देऊन टाकतो. आता हे सर आहेत बघा, जरा उलट इकडे. तर सर, जरा तुम्ही थोड्या तुमच्या भाषेत सरांच्या भाषेत सांगा. नमस्कार मित्र, मी प्रदीप चामे, विष्णू माझा छोटा भाऊ आहे. आणि मग त्याचा अगोदरचा दुसरा व्यवसाय आहे, पण त्यानं सरांच्या खूप जाहिराती बघितल्या आणि आपण ह्या व्हिडिओने ओळखू शकतो की सरांचं इन्स्टा नॉलेज चांगलं आहे आणि त्यांची जाहिरात पण चांगली आहे. तर सरांना त्यांच्या पुढल्या उद्योगासाठी शुभेच्छा. पण माझा भाऊ हा मशीन घेतो, त्याला पण ती खूप आवडलेली. आता म्हणून आम्ही अगोदर त्यांच्या जुन्या दुकानी गेलेलो गावामध्ये, पण तिथल्यापेक्षा इथं आम्हाला बरीच व्हरायटी पाहायला भेटली. आणि सरांचं जे म्हणजे मार्गदर्शन आहे किंवा सरांचं जे नॉलेज देण्याची पद्धत आहे किंवा सहकार्य आहे ते खूप छान वाटलं. सरांनी आम्हाला या 2 मशीन दिल्या आणि मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही सगळी इथं आला त्याबद्दल पुन्हा एकदा. आणि वकील साहेब राहिले आपले वकील साहेबांनी देऊया. काय सांगाल, मशीन इथं आल्यावर तुम्ही बघितल्या, माहिती कशी वाटली किंवा आम्हाला खूप उत्तम सहकार्य या मशीनच्या माध्यमातून या नवक्रांती उद्योगच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि मशीन खूप चांगले आहेत. आता वापरल्यानंतर हे आणखी चांगलं कळून जाईल, पण खूप चांगलं आहे, सहकार्य चांगलं केलं आहे आणि उत्तम माहिती पण दिली, त्याबद्दल मी यांचे आभारी मानतो. प्रवीण शेठ सुद्धा आहेत. तर आम्ही आल्यानंतर आपल्या दुकान जे शॉप आहे तिथे इथं काय बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. तर त्याचे सगळे जी काय माहिती आहे, त्याच्या टेक्निकल गोष्टी आहे ते आमचे भाऊ सांभाळत असतात. तर ह्याच्याबद्दल चिलिंग जी काय रसाची का आवश्यकता आहे, काय तर मी ऐकायला मिळालं मला की बर्फ जो असतो तो कुठल्याही पाण्यानं बनवलेला असतो. म्हणजे आपल्या पाठीमागं, डोळ्याच्या पाठीमागं कुठलं पाणी वापरलंय बर्फ बनवायला हे माहिती नसतं. मग आपण तोच रस पित असतो, म्हणजे रस घेतात आणि आपण बर्फ फोडून त्यात टाकून मग पित असतो. तर त्यासाठी हे जो पर्याय आहे तो कसा वाटतो शेतकऱ्यांचा? तर निश्चितच हा पर्याय म्हणजे कसं आहे, आता याच्यामध्ये बऱ्याच रसवंती आहेत. शिवाय यांनी आता पिलर पण घेतलेला आहे. म्हणजे काय, ऊस पहिल्यांदा क्लीन होणार आणि क्लीन झालेला ऊस रसवंतीमध्ये जाणार आणि त्यामध्ये स्वच्छ रसाचा इथून आपल्याला आतमध्ये चिलिंगला जाणार आहे. चिलिंगसाठी आपल्याला आतमध्ये स्पेशल एक्स्ट्रा टँक दिलेला आहे. त्याच्यामध्ये एखाद्याला चिलरचा पाहिजे असतो, एखाद्याला नको असेल तर त्याला नॉर्मल पाहिजे तर नॉर्मल दिला आहे आणि चिलरचा पाहिजे तर चिलर पण दिलेला आहे. आणि समजा दोन्हीला मिक्स पाहिजे तर अर्धा नॉर्मल अर्धा मिक्स एका बटनावर आपण करू शकतो. अशी सिस्टम ह्याला दिलेली आहे. पूर्ण स्टेनलेस स्टील असणारी बॉडी आहे आणि